नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन ग्रुप बी ची जाहिरात आली। जाहिरातीमध्ये तुम्हाला फॉर्म भरायची डेट एक्सटेंड करून दिली होती। आता तुम्ही जर फॉर्म भरायचा विचार करत असाल, त्यातल्या त्यात इथे पात्रता कोण कोण आहे? पदवीधर विद्यार्थी फॉर्म भरू शकता, ॲपेर विद्यार्थी फॉर्म भरू शकता आणि महिलांना महत्त्वाचं पद एसटी आहे। यावरती बरेचसे व्हिडिओ मी पाठीमागे घेतले, बघितले नसेल तर व्हिडिओ बघून घ्या आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राइब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एमपीएससी कंबाईन ग्रुप बी ची जाहिरात आहे, ती किती पदांची आहे, कोणकोणती पद आणि कोणती पद बाकी आहेत, ॲपेर विद्यार्थी फॉर्म भरू शकतात का, एटीकेटी फेल गॅप एक्सटर्नल शिक्षण असणारे विद्यार्थी फॉर्म भरू शकता का? तर दोघांचं उत्तर तुम्हाला मी आता देऊन टाकतो। यस, दोघंही फॉर्म भरू शकतात। शारीरिक पात्रता लागते का, कोणत्या पदाला लागते, काय आहे पात्रता, फॉर्म भरायची लास्ट डेट काय, महिला पदवीधर ॲपेर विद्यार्थ्यांना शेवटची संधी असणारे ग्रुप बी मधनं पद घेण्याची। सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करून चॅनल शेअर करा। चला, मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की याची तयारी तुम्हाला जर करायची असेल तर ही एक्झाम कधी होणार आहे? 9 नोव्हेंबर 2025 ला तुमची एक्झाम आहे। आता विचार केला तर साधारणतः 2 महिने तुमच्याकडे आहे आणि तुम्हाला तयारी करायची असेल तर प्रिलिमची बॅच तुमच्याकडे अवेलेबल आहे। इग्नाइट अकॅडमीची आरंभ बॅच एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि सी ही पूर्व प्लस मुख्यची बॅच आहे आणि फक्त पूर्वची पण बॅच आपल्याकडे अवेलेबल असणार आहे। सो सप्टेंबर मध्ये ग्रुप सी ची जाहिरात पण येणार आहे। ग्रुप सी मध्ये सुद्धा वेगळे अशी 6 पदं असणार आहे। ग्रुप बी मध्ये 4 पदं आता आहेत, 4 पैकी 3घांची जाहिरात आलेली आहे। सो दोघांची एकत्रित तयारी तुम्ही करू शकता। या दोन्ही पैकी एक बॅच आपण घेऊन आणि ह्या बॅचेसला प्रत्येक विषयाची फॅकल्टी सेपरेट शिकवणार आहे, पीडीएफ नोट्स आहे, तर तुम्हाला पीवायक्यू सेशन्स आहे आणि तुम्हाला टेस्ट सिरीज मल्टिपल लेवलला इथे अवेलेबल असणार आहे। ह्या बॅचला तुम्हाला ही जी फी दिसते 6,999 प्री प्लस मुख्य आणि 5,999 प्लस जीएसटी पूर्व, ह्या दोन्ही बॅचेसला गणेशोत्सव निमित्त आता 20% अजून ऑफर चालू आहे। त्यासाठी कुपन कोड तुम्ही बाप्पा हा वापरू शकता आणि लगेच तुम्ही बॅच परचेस करू शकता। ओके, ही जी ऑफर आहे ही 27 ऑगस्ट पासून ते 6 सप्टेंबर पर्यंत असणार आहे। चला, मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो। फॉर्म कुणाचे सुटले तर गट ब चे सुटलेले आहे। कोणती पद आहेत तर आता सध्या एएसओ चे 3 पद यामध्ये जाहिरातीत आलेले आहे। एसटीआयचं पद आलेलं त्याला आपण एसटीआय म्हणतो आणि ह्या पदाला आपण एएसओ म्हणतो, एएसओ आणि हे एसटीआयचं आणि पीएसआय चे पद पण आलेली आहे। पीएसआय ची पद पण आलेली आहे, फक्त एसआरचं अजून काही नोटिफिकेशन आलेलं नाहीये, पण आलं तर सध्या आतापर्यंत अपडेट असं की 24 पदांचं मागणी पत्र एमपीएससी कडे जाणार आहे, गेलेलं आहे। फक्त ते एमपीएससीने आता बिंदू नामोली पद्धतीने सगळं चेक करून ऍड द्यायची आहे। सो या 4 पदांचे पद तुम्हाला ग्रुप बी मध्ये येतात, त्याची पद सुटलेली आहे। पदसंख्या किती आहे तर पदसंख्या आपण थोडक्यात बघूया। तुम्ही बघू शकता इथे एएसओ साठी 3 पद आहेत। 3 पद राज्य कर निरीक्षक ज्याला आपण एसटीआय म्हणतो, एसटीआयला 279 ही पद आहेत। ह्या पदांबद्दलची डिटेल्स माहितीचा व्हिडिओ मी पाठीमागे घेतला आहे, बघितला नसेल तर बघून घ्या, खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे। सो हे सगळे पद उभं आरक्षण आडवं आरक्षण आहे आणि पीएसआय ची एक्सटेंड होऊन नवीन जी जाहिरात आली 392 पदांची बघा ही जाहिरात आहे। पीएसआय ची ही पदसंख्या आहे। टोटल ही जाहिरात 674 पदांसाठी आलेली आहे आणि अजून एसआर ची पद ऍड होऊ शकतात। कधीपर्यंत? पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत ऍड होण्याचे चान्सेस असणार आहे। आता यामध्ये वयोमर्यादा जर बघितली तर कमीत कमी बघा 18 पासून तुम्हाला एसटीआय साठी, एसटीआयला 19 पासून, एएसओ साठी 18 पासून आणि पीएसआय ला 19 पासून आणि एसआर ला सुद्धा 19 पासून मिनिमम वय लागतं। मॅक्सिमम जर तुम्ही बघितलं तर मॅक्सिमम किती लागतं तुम्हाला? वयाच्या 38 वर्षापर्यंत बघा। ओपनचा विद्यार्थी वयाच्या 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो ह्या 3 पदांना आणि पीएसआय ला वयाच्या 31 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। त्यानंतर मागासवर्गीय असाल तर वयाच्या 43 पर्यंत फॉर्म भरू शकता आणि पीएसआय ला वयाच्या 34 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। जे विद्यार्थी इथे पात्र आहेत त्यांनी लगेच फॉर्म भरून टाका। इथे वय मोजण्याचं वय जे आहे जाहिरातीमध्ये नमूद केलेलं असतं त्या डेट पर्यंतचं असावं लागेल तुम्हाला। त्यानंतर यामध्ये शारीरिक पात्रता बघितली तर एकाच पदाला शारीरिक पात्रता ह्या 4 पैकी पदांपैकी आहे, ते म्हणजे पीएसआय पदाला। पीएसआय पदाला पुरुषांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागतं अनवाणी आणि छाती 79 न फुगवता आणि 5 सेंटीमीटर वाढावी लागते किंवा वाढलेली चालते लागते। महिलांसाठी तुम्हाला उंची 157 सेंटीमीटर अनवाणी पायास। त्यानंतर यामध्ये शैक्षणिक अर्हता जर बघितली तर तुम्ही इथे एनी ग्रॅज्युएट बघा, एनी ग्रॅज्युएट कोणताही पदवीधर विद्यार्थी फॉर्म भरू शकतो।
पदवीवर फॉर्म भरू शकतो. कोणती पदवी चालते, ती रडत खडत असेल, ATKT असेल, फेल होत असेल, काही प्रॉब्लेम नाही. एक्सटर्नल केली असेल तरी चालतंय, YCM मधनं केली असेल तरीच चालते, इग्नू मधनं असेल तरी चालतं. म्हणजे कोणताही पदवीवर इथे फॉर्म भरू शकतो. कसे मार्क असू द्या पदवीला, कशी पदवी केली असेल तरीच चालतं. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी ॲपियर विद्यार्थी म्हणजे लास्ट इयर असणारा जो विद्यार्थी आहे, ॲपियर विद्यार्थी सुद्धा इथे फॉर्म भरू शकतो. त्यांनी असं ह्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. सो लास्ट इयरला तुम्ही जर असं डिग्रीच्या लास्ट इयरला तर नक्की फॉर्म भरू शकतात. फक्त मुख्य परीक्षा फॉर्म भरण्याच्या वेळेस तुमचा हा रिझल्ट जो आहे ग्रॅज्युएशनचा पॉझिटिव्ह आला पाहिजे, तुम्ही पास असणं गरजेचं असणार आहे. आता पूर्वपरीक्षा कधी असणार आहे, तुम्हाला मगाशी म्हटलं 9 नोव्हेंबरला पूर्वपरीक्षा असणार आहे. कालावधी साधारणतः तुमच्याकडे आता 2 महिने आहे. ह्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे पूर्वपरीक्षेचा. आता मुख्यचं करायचंच नाहीये. सो पूर्वपरीक्षेचा अभ्यास, पूर्वपरीक्षा कशी असते, पूर्वपरीक्षेमध्ये 100 प्रश्न 100 मार्कांसाठी पदवी लेवल पर्यंतचे प्रश्न विचारले जातात. माध्यम मराठी इंग्लिश दोघंही असणार आहे. 1 तास कालावधी आहे आणि MCQ पॅटर्न क्वेश्चन पेपर आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे. लक्षात घ्या, 100 प्रश्न सोडवायला तुम्हाला 60 मिनिटं आहे. एका प्रश्नाला 36 सेकंद तुम्हाला मिळणार आहे आणि ही ऑफलाईन एक्झाम आहे. अभ्यासक्रम बघितला तर तुम्हाला एकूण 8 विषय अभ्यासायचे. पहिले इतिहास आहे, भूगोल आहे, इकॉनॉमिक्स आहे, करंट आहे, पॉलिटी आहे, सायन्स आहे, अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी असे एकूण 8 विषय तुम्हाला इथे अभ्यासायचे आहे. ह्या 8 विषयांची मार्गदर्शनाची बॅच आपल्याकडे अवेलेबल, तुम्ही लगेच जॉईन करू शकता. आणि यासाठी फॉर्म भरण्याची डेट आजची लास्ट आहे. सो लगेच फॉर्म भरा. 28 ऑगस्ट फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. यानंतर तुम्हाला फॉर्म भरायला संधी नाही आहे. महिलांना STIचं खूप चांगलं पद आहे. पुरुष मंडळी जे नोकरी करत असाल तर त्यांना सुद्धा गट ब मधनं ही चांगली पदं तुम्ही घेऊ शकतात. ज्या ठिकाणी तुम्ही अहर्तीमध्ये पात्र आहात त्या ठिकाणी नक्की फॉर्म भरा. फॉर्म भरण्याची आज लास्ट डेट आहे आणि यासाठी तयारी करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या दोन्ही बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे, ज्यामध्ये फक्त पूर्व परीक्षेचा सिलेबस अवेलेबल आहे, ज्यामध्ये पूर्व प्लस मुख्य दोघांचा अवेलेबल आहे. फी तुम्ही बघितलं तर याची 5,999 प्लस GST आहे आणि याची 6,999 प्लस GST आहे. PDF स्वरूपात नोट्स आहे, तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, टेस्ट सॅन्डविच अवेलेबल आहे, PYQ सेशन पण अवेलेबल असणार आहे. सो लगेच जॉईन करा, तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये सुद्धा शेअर करा. आणि विशेष म्हणजे तुम्हाला इथे गणपती उत्सवानिमित्त 20% या फी मध्ये अजून ऑफर चालू आहे. यासाठी बाप्पा नावाचा कुपन कोड तुम्ही वापरू शकता आणि या ऑफरचा सवलत 27 ऑगस्ट पासून 6 सप्टेंबर पर्यंत घेऊ शकता. प्रथम येणाऱ्या 500 विद्यार्थ्यांनाच ही ऑफर असणार आहे. सो लगेच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करा. काही शंका असेल तर 88-88-25 ह्या नंबरला कॉल करा. व्हिडिओ आवडता लाईक करा आणि अशाच प्रकारचे पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. इथेच थांबतो. धन्यवाद.